खरं तर तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करण्याचा काही माझा अधिकार आहे, कारण मी माझ्या विद्यार्थ्यांना 4 गोष्टी हक्काने सांगू शकतो. एरवी आपण क्लासमध्ये बऱ्याच गोष्टी बोलत असतो, त्यातलीच एखादी गोष्ट मला आत्ता सांगायला आवडेल की विविध कलाविष्कारांचा आनंद घेणं ह्याच्यासारखं सुख नाही दुसरं. आणि त्यामुळे चांगलं संगीत, साहित्य, नाटक, चित्रपट, चित्र, शिल्प, खेळ या सगळ्याचा तुम्ही जास्तीत जास्त आस्वाद घ्या, कारण त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो. म्हणजे आपला मेंदू ही इतकी विलक्षण गोष्ट आहे की कुठली चावी कधी इथे लागेल आणि कुठलं दार उघडेल आपल्याला माहीत नसतं. पण आपल्या मेंदूला चांगल्यात चांगले इनपुट देणं, जेणेकरून चांगल्या आउटपुटच्या शक्यता वाढतील, हे आपल्या हातामध्ये नक्कीच आहे. त्यामुळं हे सगळं तुम्ही करा, कारण संगीत आत्ता तुम्ही सगळेजण खूप छान करताय. पुढे जाऊन संगीताचा रोल तुमच्या आयुष्यात नेमका काय असणार आहे आत्ता आपल्याला माहिती नाही. म्हणजे कुणी फुल टाईम म्युझिक करेल, कुणी दुसरं एखादं प्रोफेशन आणि म्युझिक अशा दोन्ही गोष्टी करेल, कुणी दुसरं प्रोफेशन मुख्य करेल, म्युझिक छंद म्हणून करेल, आपल्याला ते माहिती नाही आज. पण ह्या सगळ्या कलाविष्कार आणि कलाकृतींना सामोरं जाण्याचा आपल्याला खूप उपयोग होतो. जी काही तुमची पुढे वाटचाल असेल ती अधिकाधिक चांगली होण्यासाठी आणि भविष्यामध्ये जी काही अपेक्षित अनपेक्षित जे काही आनंद, आव्हानं हे सगळं असेल त्याकरता एक सकस पायाभरणी आपण नक्की करू शकतो. त्याकरता या सगळ्या आर्ट फॉर्मला तुम्ही नक्की, म्हणजे मला खरं हे कंपल्सरी पण करायला आवडलं असतं, पण तुम्हाला तुमचे पण शाळा, कॉलेज, क्लास आणि तुम्ही बऱ्यापैकी बरेच सगळे ऑक्युपाईड असतात आणि तेही महत्त्वाचंच आहे सगळं. त्यामुळं मी कंपल्सरी नाही करणार, पण मला असं आवडेल की दर महिन्याला प्रत्येकाने ठरवा की एक नवीन पुस्तक वाचायचं आणि महिन्याच्या शेवटी मला सांगा तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं त्या महिन्यात, कुठली कॉन्सर्ट अटेंड केली, कुठलं नाटक बघितलं. कारण जेव्हा तुम्ही एवढं काहीतरी पुस्तक एखादं वाचलं तर त्याचं एक 2 मिनिटात आवृत्ती देता येणं हे पण आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नाटक, सिनेमा ह्याची जेव्हा आपण स्टोरी टेलिंगसाठी जातो दिग्दर्शकासमोर, तेव्हा तो अख्खं नाटक हल्ली वाचत नाही. तो म्हणतो मला सिनॉप्सिस दे थोडासा 4 ओळींमध्ये. तर सारांश लेखन जे आपल्याला शाळेत असायचं तेव्हा त्याचं महत्त्व कळलं नव्हतं कधी. पण ह्या निमित्ताने ही पण सगळे स्किलसेट तुम्हाला उपयोगाला भविष्यात येऊ शकतात. बाकी बोलण्यासारखं बरंच आहे, ते मी क्लासमध्ये बोलत असतोच कायम. आत्ता एवढं पुरे. धन्यवाद.